नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। चला तर मग बघूया आजचा व्हिडिओ। तर या वर्षीची सर्वात मोठी अंगारकी संकष्टी उद्या 25 जून 2024 रोजी मंगळवारी या दिवशी आलेली आहे आणि हा खूप शुभ योग मानलेला आहे। कारण मंगळवार हा गणपती बाप्पांचा वार असल्यामुळे मंगळवारी अतिशय शुभ या दिवशी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे। त्यामुळे आपल्याला सर्वांना ही साजरी करायची आहे। त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे। लवकर उठून झाल्यानंतर आंघोळ विधी हे सर्व आटोपल्यानंतर आपल्याला उंबरठा पूजन करून घ्यायचं आहे। उंबरठा पूजन करताना एक स्वच्छ कपड्याने आपण उंबरठा पुसून घ्यायचा आहे। पुसून झाल्यानंतर त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि थोडंसं गणपती बाप्पांचं शुभचिन्ह म्हणजे स्वस्तिक। तर आपल्याला हे स्वस्तिक उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला शुभचिन्ह स्वस्तिक हे काढायचं आहे, रांगोळीने काढायचं आहे आणि त्यानंतर एक छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर उंबरठ्याच्या बाहेर जे स्वस्तिक काढलेले आहेत त्याला सुद्धा फूल, अक्षता, हळदी कुंकुनी पूजून घ्यायचं आहे। धूप दीप दाखवायचा आहे। नमस्कार करून आतमध्ये जी पूजाविधी बाकी आहे ती करून घ्यायची आहे। ती पूजाविधी करत असताना सर्वात आधी आपल्या गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्ही कशाचाही करू शकता। गणपती बाप्पांसाठी फूल, धूप दीप, नैवेद्य, फुले, अक्षता या सर्व गोष्टींचा वापर करायचा आहे। गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे आपल्या पूजेमध्ये दुर्वांचा वापर असायलाच हवा आणि तुळस ही आपल्या पूजेमध्ये अजिबात घ्यायची नाही आहे। तुळस गणपती बाप्पांना चालत नाही आणि ती आपण घेणार नाही आहोत। आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला देवासमोर बसून एक शांतपणे प्रार्थना म्हणायची आहे। ती प्रार्थना कोणती आहे ती मी तुम्हाला आता इथे सांगत आहे। प्रार्थना अगदी 2 मिनिटाचीच आहे। सर्वांनी लक्षपूर्वक ऐका आणि गणपती बाप्पांना आपण या प्रार्थनेद्वारे आराधना करत आहोत, त्यांना आपण विनवणी करत आहोत। आपल्या ज्या काही अडचणी, ज्या काही समस्या आहेत त्या आपण त्यांना सांगत आहोत। त्यामुळे ही प्रार्थना अतिशय मनोभावे तुम्ही ऐका आणि त्याच पद्धतीने तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही ही प्रार्थना म्हणू शकता आणि मग तेव्हा चमत्कार बघा गणपती बाप्पा काय चमत्कार करतात ते। आणि ही प्रार्थना तुम्ही रोज देखील म्हणू शकता। देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ही प्रार्थना म्हणायची आहे। मी सुद्धा ही रोज नित्य नेमाने ही प्रार्थना म्हणते आणि ही प्रार्थना अशी आहे। साष्टांग नमन हे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयुष्कामार्थ साधती। प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नामते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन, देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्वसिद्धीद। विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती। जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय। नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादले। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। अशा पद्धतीने हे गणपतींची प्रार्थना आहे। प्रार्थना म्हणजेच काय तर गणपती स्तोत्र आहे हे, आणि हे अतिशय मनोभावे तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांच्या समोर बोलणार तेव्हा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करणार आहेत। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।